जरा एक क्षण डोळे मिटून विचार करा. ज्या शेणखतावर आपण इतका विश्वास ठेवतो, जे आपल्या पिकाला अमृत देईल असं आपल्याला वाटतं, तेच आतल्या आत आपल्या पिकांची नाजूक पांढरी शुभ्र मुळं अक्षरशः जाळून टाकत असेल तर? नकळतपणे आपण आपल्याच हातांनी आपल्या जमिनीचं आणि खिशाचं दोन्हीचं नुकसान तर करत नाहीये ना? चला तर मग आज आपण याच छुप्या शत्रूचा पर्दाफाश करूया. पण लक्षात घ्या, कोणत्याही समस्येवर उपाय शोधण्याआधी ती समस्या नेमकी आहे तरी काय हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं. कारण शेवटी आपणच आपल्या जमिनीचे डॉक्टर आहोत, नाही का? आणि योग्य निदान झाल्याशिवाय योग्य उपचार तरी कसा होणार? तर या समस्येची 4 मोठी कारणं आहेत. अर्धवट कुजलेलं किंवा कच्चं शेणखत वापरण्याचे 4 मुख्य धोके. पहिला, भयानक उष्णता, जी मुळांना भाजून काढते. दुसरा, हुमणी आणि इतर किडींना जणू काही मोकळं आमंत्रणच मिळतं. तिसरा, जमिनीखाली ऑक्सिजनसाठी एक जीवघेणी स्पर्धा सुरू होते. आणि चौथा, मुळकूज आणि करप्यासारख्या रोगांना आपण थेट पायघड्या घालतो. आता तुमच्या मनात येत असेल की हे सगळं घडतं तरी कसं? या प्रत्येक धोक्यामागे एक अगदी सोपं विज्ञान दडलेलं आहे. चला, पुढची काही मिनिटं आपण आपल्या शेताचे शास्त्रज्ञ बनूया आणि हे सगळं रहस्य उलगडूया. कारण एकदा का आपल्याला हे का होतं हे कळलं ना, की मग ते कसं टाळायचं हे अगदी सोपं होऊन जाईल. फक्त हा आकडा बघा, 65 ते 70 डिग्री सेल्सिअस. अरे बापरे, ही तर आग आहे, आग. इतकी प्रचंड उष्णता कच्च्या शेणाच्या ढिगाऱ्याच्या आतमध्ये तयार होत असते. आता फक्त कल्पना करा, आपल्या पिकाची ती दुधासारखी पांढरी नाजूक मुळं जेव्हा ह्या जळत्या मातीच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यांचं काय होत असेल? त्या अक्षरशः भाजून निघतात, जळून खाक होतात. आणि त्याचवेळी जमिनीखाली एक मोठी लढाई सुरू होते. आपण कच्चं शेण जमिनीत टाकतो आणि ते कुजवण्यासाठी आलेले कोट्यावधी भुकेले सूक्ष्मजंतू जमिनीतला सगळाच्या सगळा ऑक्सिजन स्वतःकडे ओढून घेतात. पण त्याच ऑक्सिजनसाठी आपली पिकं सुद्धा तडफडत असतात. त्यांनाही श्वास घ्यायचा असतो. या लढाईत नेहमी पिकांची मुळं हारतात आणि त्यांचा श्वास गुदमरतो. आणि इथेच आपला सगळ्यात मोठा गैरसमज होतो. आपण शेणखताला युरिया किंवा DAP सारखं खत समजतो. पण थांबा, शेणखत हे खत नाहीये, तर ते आहे माती सुधारक. म्हणजे काय? तर सॉइल कंडिशनर. ते थेट पिकाचं पोट नाही भरत, ते आपल्या जमिनीचं पोट भरतं. ते जमिनीतल्या करोडो कामकरी सूक्ष्मजीवांसाठी एक उत्तम जेवण आहे. हा तक्ता बघा, म्हणजे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. शेणखतामध्ये नत्र, स्फुरद, पालाश हे अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी असतं. आणि दुसरीकडे रासायनिक खतांमध्ये हे प्रमाण कितीतरी जास्त आहे. याचा अर्थ अगदी सरळ आहे. शेणखत रासायनिक खतांना पर्याय नाही, तर एक असा मदतनीस आहे जो जमिनीत टाकलेल्या खतांची ताकद अनेक पटींनी वाढवतो. ठीक आहे, आतापर्यंत आपण समस्या समजून घेतली, त्यामागचं विज्ञानही पाहिलं. आता वेळ आहे त्या जादुई उपायाची. मी तुम्हाला एक असा फॉर्म्युला सांगणार आहे जो एकदम सोपा आहे, पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी एक नवा पैसाही खर्च करण्याची गरज नाही. ही आहे ती 0 खर्चाची रेसिपी. 1 टन शेणखत चांगलं कुजवण्यासाठी आपल्याला काय लागेल? तर 200 लिटर पाणी, 2 किलो गूळ, 30 लिटर आंबट ताक किंवा दही आणि आपला हुकुमाचा एक्का म्हणजे 30 किलो ताजं गरम शेण. हे सगळं आपल्या घरी, आपल्या गोठ्यातच सहज उपलब्ध आहे. आता ताज्या शेणावर इतका जोर का? कारण ताज्या शेणाच्या फक्त 1 ग्रॅममध्ये म्हणजे चिमूटभर शेणात तब्बल 33 कोटी फायदेशीर सूक्ष्मजीव असतात. विचार करा, ही एक नैसर्गिक डिकंपोजरची फौज आहे, एक आर्मी आहे, जी निसर्गाने आपल्याला फुकटात दिली आहे. चला तर मग, आता फक्त बोलून उपयोग नाही, प्रत्यक्ष कृती करूया. आपण जे जादुई मिश्रण तयार केलंय त्याचा वापर करून कंपोस्टच्या ढिगारा कसा लावायचा हे आता आपण एकदम सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेऊ. घाबरू नका, हे खरंच खूप सोपं आहे. फक्त 5 सोप्या पायऱ्या. पहिली, शेणाचा एक बेड बनवा. दुसरी, आपलं मिश्रण तयार करा. तिसरी, ते द्रावण झारीने ढिगावरात सगळीकडे सारखं शिंपडा. चौथी, तो ढिगारा व्यवस्थित झाका. आणि 5वी, सगळ्यात महत्वाची पायरी, दर आठवड्याला त्यातला ओलावा तपासा. मूठ दाबल्यावर लाडू वळला पाहिजे, पण हातातनं पाणी गळता कामा नये. बस, इतकं सोपं आहे. आता आपण बोलूया अंतिम फायद्याबद्दल. जेव्हा हे शेण पूर्णपणे कुजून असं काळं सोनं बनतं, तेव्हा ते आपल्या जमिनीचं नशीब कसं बदलतं? हे फायदे फक्त एका हंगामापुरते मर्यादित नाहीत, तर ते तुमच्या जमिनीचं भविष्य घडवणारे आहेत. हे किती छान समजावलंय बघा.
कच्च्या शेणामध्ये जी पोषक तत्व आहेत ना, ती जणू एका तिजोरीत बंद असतात. पण कंपोस्टिंगच्या प्रक्रियेत आपले करोडो सूक्ष्म सैनिक त्या तिजोरीची किल्ली बनून ती उघडतात आणि मग ती पोषक तत्व अशा स्वरूपात बदलतात जी पिकांची मुळं थेट खाऊ शकतात, पिऊ शकतात. पण आपण सगळेच एक खूप मोठी चूक करतो. शेणखत उन्हात वाळवत ठेवतो. ह्या चित्राकडे नीट बघा. कडक उन्हात शेण पसरवल्यावर फक्त 3 दिवसात त्यातले जवळजवळ सर्व सूक्ष्मसैनिक मारले जातात. ह्याचा सरळ अर्थ काय होतो? जर तुम्ही 100 रुपयाचं खत टाकलं तर त्यातले 80 रुपये तुम्ही उन्हात जाळून वाया घालवले. केवढं मोठं नुकसान आहे हे. तर मग वापराचा सुवर्ण नियम काय? अगदी सोपा आहे. तयार झालेलं कंपोस्ट नेहमी ओलसर जमिनीत टाका आणि टाकल्या लगेच माती ॲड करा. त्याला कधीही उन्हात उघडं सोडू नका. या सोन्याची खरी किंमत त्यातील जिवंत सूक्ष्मजीवांमध्ये आहे. त्यांना जिवंत ठेवा. हे वाक्य अगदी मनात कोरून ठेवा. कंपोस्ट हे फक्त खत नाहीये, तो एक कारखाना आहे जो तुमच्या शेतात नवी, जिवंत आणि सुपीक माती तयार करतो. सततच्या रासायनिक वापरामुळे निर्जीव झालेल्या, कडक झालेल्या जमिनीत ते पुन्हा एकदा प्राण फुंकतं. तिला पुन्हा श्वास घ्यायला लावतं. जाता जाता फक्त एक विचार. एक शेतकरी म्हणून आपली खरी संपत्ती काय आहे? पैसा? नाही, आपली जमीनच, हो की नाही? तर मग आपल्या या सर्वात मोठ्या संपत्तीचं आरोग्य जपण्यासाठी, तिच्या भविष्यासाठी आज तुम्ही स्वतःच्या शेतीत कोणता एक बदल करण्याचा निर्णय घेणार आहात?